माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना भगवद्गीता ह्याची आज जयंती आहे भगवद्गीतेची, तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भगवद्गीता ही जयंती खरंच खूप मोठ्या उत्सवाने आपण केली पाहिजे। आपल्याला मला असं वाटलं, सगळ्यात आधी म्हणजे मला असं वाटलं की माझ्या ब्लॉग बनवण्याचा उद्देश आहे की मी तुमच्यापर्यंत खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टींची माहिती अशा शेअर कराव्या। तर भगवद्गीता हा तर सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट विषय आहे, जो आपण एकमेकांबरोबर शेअर केलाच पाहिजे। तर ही माझी सुरुवात आहे की मी भगवद्गीतेविषयी मला पण खूप वाटतं की मी त्याचं नॉलेज त्याचा अभ्यास करावा। तर आजपासूनची एक छोटीशी सुरुवात आहे की ह्या विषयीचा जो आपल्या संस्कृतीविषयीचा, आपल्या धर्माविषयीचा जो अभ्यास आहे तो ह्या जयंतीपासून, भगवद्गीतेची आज जी जयंती आहे त्यापासून सुरुवात करावा। तर त्यामुळे मी आज हा स्पेशल ब्लॉग आता बनवला आणि मी कदाचित आज रात्रीच तो हे करीन। तर भगवद्गीता ही किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी। खूप खूप आपण सगळ्या गोष्टीच्या माहिती जवळ ठेवतो की एक मोबाईलविषयी, टी व्हीविषयी, लोकांविषयी, आपले पॉलिटिक्सविषयी, असे खूप सारे टॉपिक आहेत ज्यांच्याविषयी आपण आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आपण त्याचा अभ्यास केला जातो। पण खूप हातावर मोजण्या इतपत लोक असतील की जे ह्याचा अभ्यास करतात। जी मुलं, यंग पिढी आहे, जी आत्ताची पिढी, येणारी पिढी किती करतील माहिती नाही, पण आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे। आपण आधी शिकलं पाहिजे आणि मग त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकू। म्हणजे आपण जर घरात स्वतःहून एका माणसाने जरी अभ्यास करायचा ठरवला ना त्याविषयीचा, तर मग तो आपल्या आजूबाजूच्या, आपल्या घरात आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यासोबत आपण ते डिस्कस करू शकतो। आता माझ्या घरात काय होतं, मावशी, माझा दीर अक्षय, माझे मिस्टर तर हे ह्या संदर्भात खूप सुंदर नॉलेज ठेवतात। तर त्यांचं अभ्यास खूप म्हणू आपण खूप जास्त अभ्यास आहे त्यांचा। पण फक्त ते बोलले नाही या ब्लॉगमध्ये, कारण की थोडेसे कॅमेरा किंवा बोलण्याविषयी ते हे असतात, पण आमच्या घरात ह्याविषयी खूप डिस्कस होतं। तर एक छोटासा प्रयत्न होता की आम्ही जे नॉलेज शेअर करत असतो एकमेकांसोबत ते तुमच्यापर्यंत पोचावं आणि फक्त आपण मिळून त्या गोष्टीविषयी बोलावं, म्हणून मी आज आजचा एक छोटासा ब्लॉग बनवला आहे। तर हा पूर्ण बघा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। पुढच्या जयंतीपर्यंत मी माझं स्वतःचं नॉलेज खूप वाढवण्याचा, भगवद्गीतेविषयीचा नक्की हे करीन की पुढच्या ह्याच्यात मी स्वतः बोलीन तुमच्याशी। आणि जे सामान्य लोकांचे म्हणतात ना प्रश्न असतात, जे माझेसुद्धा प्रश्न आहेत, त्या रीतीने मी त्याचा पुढच्या ह्याच्यापर्यंत अभ्यास करून तुमच्याशी बोलून ते डिस्कस करीन। तर ही एक छोटीशी सुरुवात आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मावशीशी आणि अक्षयशी आपण आज एक थोडंसं बोलूया त्याविषयी। आता पण छोटीशी भगवद्गीतेविषयीची इन्फॉर्मेशन किंवा आपल्याला असणारी माहिती ही आज आपल्या प्रत्येक घरामध्ये किती जणांना कशी आहे ह्याविषयी आपण एक थोडंसं डिस्कशन करूया किंवा एक विचार शेअर करूया एकमेकांशी। तर माझी मावशी याच्यामध्ये खूप सुंदर नॉलेज ठेवते, तिला खूप सुंदर माहिती आहे, कारण की भगवंत कृष्ण हा तिचा फेवरेट विषय, तर ती आपल्याला खूप छानपैकी सांगू शकते। तर तू आम्हाला काय सांगशील, भगवद्गीता ही प्रत्येक घरामध्ये किंवा आपल्याला कशी माहिती आणि काय हवं त्याचं महत्त्व? भगवद्गीता म्हणजे पहिला आपला हा धर्मग्रंथ आहे। स्पेशली असं काही हे नाही आहे की आजच्या दिवशी, आज गीता जयंती आहे, आज गीता जयंती आहे आणि आजच्या दिवशी देवाने म्हणजे साक्षात श्रीकृष्णाने अर्जुनाला ही सांगितलेली आहे। आणि ती नुसती अर्जुनासाठी नाही आहे, तर ती प्रत्येक मानवासाठी आहे। ह्या पृथ्वीवरती असलेला प्राणी मात्र जेवढा आहे, जीवजंतू आहे, त्या सर्वांसाठी आहे की तुम्ही कसं जगावं, कसं जगलं पाहिजे आणि परमेश्वर म्हणजे काय हे तुम्हाला भगवद्गीता वाचल्यावरतीच कळू शकतं। प्रत्येक प्रश्नाचं, तुमच्या जीवनात जे काही संकटं येतात, दुःख येतात, त्या सगळ्यांना कसं फेस करायचं
त्याचं उत्तर भगवद्गीतेत दिलं गेलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं कारण म्हणजे का हां दुःखी हां आहात, ते हां का घडलं, हां कशासाठी आणि तुम्ही घडलं. तुमच्या दुःखांना फेस कसं करायचं. अर्जुनालाही किती प्रश्न पडले होते, हजारो प्रश्न. तिथे त्याच्यासमोर युद्ध करताना त्याचे सगळे आप्तजन होते, गुरुजन होते, सगळे त्याचे वडीलधारी माणसं होते. ते त्यांच्याबरोबर युद्ध करणं हेही त्याला केवढा मोठा प्रश्न होता. आणि मी कसं माझ्या गुरुजनांना मारू, मी कसं माझ्या आप्तसख्यांवरती हल्ला करू, हे त्याला सगळे प्रश्न पडले होते. म्हणून तो घाबरला होता. त्यावेळेला साक्षात श्रीकृष्णाने त्याला ही भगवद्गीता दिलेली आहे की तू धर्माच्या रक्षणासाठी तुला हे युद्ध करायचं आहे. हे धर्मासाठी म्हणजे प्रत्येक मानवाने आपण जे आज बोलतो की मला माझ्या ह्या जीवनात असे असे प्रश्न आहेत, मी कसा जगू, सत्याने कसा जगू, प्रामाणिकपणाने कसं जगू, तर हे भगवद्गीता तुम्हाला शिकवते. प्रामाणिकपणाने कसं जगायचं, माणसाने माणसाला कसं विचारायचं, प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर का बघायचा, हे ह्या भगवद्गीतेमध्ये उत्तर दिलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी हे त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे. मी देव आहे, माझ्यात परमेश्वर बसलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला कळण्यासाठी भगवद्गीता वाचलीच पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येकाने, नुसतं हिंदूच नाही आहे तर हे सर्व धर्मांसाठी आहे. ज्या वेळेला काहीही नव्हतं त्यावेळेला फक्त ही भगवद्गीता होती आणि भगवद्गीतेचंच पूजन केलं जातं. आज सगळ्या आपल्या ऋषीमुनींनी सगळे वेदोक्त सगळ्या हे लिहिलेले आहेत, पारायण आहे, सगळं आहे. पण त्यांची जयंती साजरी केली जात नाही, पण गीतेची केली जाते. कारण ही साक्षात श्रीकृष्णाच्या मुखोद्गत आलेली आहे. स्वतः देवाने स्वतः ती सांगितलेली आहे आणि कुरुक्षेत्रावरती सांगितली गेलेली आहे, जी हरियाणामध्ये आहे. त्या कुरुक्षेत्रावरती 11 दिवस उत्सव होतो. ह्या भगवद्गीता ज्यावेळेला जयंती असते, गीता जयंती असते, त्यावेळेला 11 दिवस तिथे उत्सव साजरा केला जातो. तर मला वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या घरात ही भगवद्गीता असलीच पाहिजे. एक तरी त्याची ओवी आपण पारायण केली पाहिजे. आपल्याला समजता आले पाहिजे देव कृष्ण म्हणजे काय. हा आम्हाला कृष्णच कळला नाही. आम्हाला फक्त कृष्ण कळला की तो गोपिकांबरोबर रासलीला करतो, पण त्या रासलीलेमध्ये मागचा अर्थ काय आहे त्या श्रीकृष्णाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इस्कॉनवाल्यांनी त्या भगवद्गीतेचा जो प्रचार केला आहे तो खूप सुंदर रीतीने केलेला आहे. त्यांनी श्रीकृष्ण दाखवलं आहे की कसा कृष्ण आहे, कसा कृष्ण जगत होता, कसं त्याचं पूर्ण जीवन चरित्र दिलेलं आहे. ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. श्रीकृष्णावरती टीका पण खूप केली जाते, पण का तुम्ही टीका करता, तुम्ही ओळखता का, तोच का म्हणतो दरवेळेला की मीच देव आहे. त्याच्यात ती सांगण्याची जी हिंमत आहे ती आहे का आमच्यात, तर त्याला ते तुम्ही जाणणं खूप गरजेचं आहे. श्रीकृष्ण परमेश्वर आहे आणि त्याने काय काय लीला केल्या आहेत आणि त्यानेही खडतर जीवन जगलेलं आहे. तो स्वतःही खडतर, तो देव असूनही त्याने खडतर जीवन जगलेलं आहे. तो स्वतः चमत्कार करू शकला असता, त्याला काही गरज नव्हती महाभारत घडवायची. पांडवांना तो सहज एका क्षणात हस्तिनापूर देऊ शकत होता. त्याच्याकडे कुठलीच गोष्ट कठीण नव्हती. तो स्वतः देव असून साक्षात पांडवांबरोबर साक्षात श्रीकृष्ण असतानाही त्यांना युद्ध करायला लागलं हस्तिनापूर घेण्यासाठी. का, तर हे धर्मासाठी होतं. हे फक्त पांडवांसाठी ही भगवद्गीता नाही आहे, तर प्रत्येक मानवासाठी, ही कलियुगातल्या प्रत्येक मानवांसाठी ही भगवद्गीता आहे. आणि ते जाणणं, त्याचं पूजन होणं, त्याचे विचार आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामागे खूप मोठा अभ्यास आहे. आज सगळे फॉरेनची लोक गीतेवरती खूप अभ्यास, आपण किती करतो, आपलं हे धर्मग्रंथ आहे, आपल्या भारतातलं हे आहे, मग आपण किती अभ्यास करतो. आपण त्याच्यावरती टीका मात्र करण्यात पुढे असतो, पण आपण अभ्यास करतो का, आपण स्वतःलाच विचारतो का, नाही. तर हे प्रत्येक मानवाने हे समजून घेतलं पाहिजे की ही भगवद्गीता माझ्या जीवनात का असायला पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात आहे तो खरोखर सुखी आहे. कारण मी स्वतः सांगते माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, कारण मी भगवद्गीता किती वाचते किंवा काय, पण त्याच्यात जे जे देवाने सांगितले ते जगण्याचा प्रयत्न करते आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करते. मी पण मोठी कोणी ज्ञानी नाही आहे, मी तुमच्यासारखीच आहे. पण मला माझ्या दादांनी, पांडुरंग शास्त्री आठवलेंनी मला हे विचार दिले, मला ही भगवद्गीता दिली, ती जगण्याला शिकवली. त्रिकाल संध्या म्हणजे काय हे जे आम्हाला दाखवून दिलेले, देव म्हणजे काय, परमेश्वर कुठे आहे, कसा आहे, मूर्तीपूजन आपल्याला का दिलं गेलेलं आहे, हे समजण्यासाठी भगवद्गीता वाचणं, श्रीकृष्णाला समजणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी गीता जयंती तुम्ही साजरी करा.
प्रत्येकाने, मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात गीता हे पुस्तक असलंच पाहिजे. भगवद्गीता आपल्या घरात असलीच पाहिजे. जसं रामायण असलं पाहिजे तसं भगवद्गीता असलीच पाहिजे. त्याचं पूजन हे झालंच पाहिजे. किती जणांना माहिती आहे गीता जयंती कधी असते? कोणालाही माहिती नाही. शिकतात ती मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. आमच्या मुलांना संस्कृत येतं का? नाही येत. आज आमच्या मुलांना आम्ही प्रार्थना वसुदेव वसुदेव देवम बोलायला सांगितलं तरी ते बोलता नाही आहे. पण त्यांना इंग्लिश पोएम बोलायला सांगा, पिक्चरची गाणी बोलायला सांगा तर ते पटकन बोलतात. का? तर आम्ही कुठेतरी कमी पडतो. भगवद्गीता स्कूलमध्ये टॉपिक हवं, एक वेगळा विषय सुद्धा. संस्कृत हा विषय मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत हा विषय असलाच पाहिजे. तरच भारतामधल्या प्रत्येक स्कूलमध्ये, मग ती कुठलीही स्कूल असू दे, म्युन्सिपाल्टी स्कूल असू दे, इंटरनॅशनल असू दे किंवा अजून त्याच्यामधली असू दे, पण संस्कृत हा विषय प्रत्येक शाळेमध्ये असला पाहिजे. तरच मुलं ही भगवद्गीता समजू शकतील. चला संस्कृतमधून तुम्ही नाही समजू शकत तर ज्ञानेश्वर माऊलींनी ती भागवतामध्ये सोपी रीती करून दिलेली, ओवीबद्ध करून दिले, ती तुम्ही समजून घ्या. ज्ञानेश्वरी ती वाचा. पण हे तुम्हाला वाचणं, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आज आम्हाला माहिती आहे का त्या भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत, किती श्लोक आहेत? आज त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने ही भगवद्गीता वाचली पाहिजे. आपल्या मुलांना त्याचा ठेवा दिला पाहिजे. तो अमृततुल्य. पहिली हनुमानाला, म्हणजे हनुमानासाठी हे केलेली का? म्हणजे असं म्हणतात की हनुमानाला सांगायची होती. ते त्याचा माझा अभ्यास थोडा खूप कमी आहे. पण मला एवढं माहिती आहे की ती पहिल्यांदा सांगितली, म्हणजे माझ्या माहितीनुसार ती पहिली सांगितली गेलेली आहे अर्जुनाला. त्याच्यानंतर ती अशी वेगवेगळ्या भाषांमधून, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामधून विनोबा भावेंनी, ज्ञानेश्वर माऊलीने वेगवेगळ्या ह्याच्यात त्यांनी मग नंतर ते, म्हणजे संस्कृत लोकांना समजणार नाही म्हणून ओवीबद्ध करून ती सोपी केली गेलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलीने ओव्यातून ती सोपी करून ठेवलेली आहे असं मला तरी म्हणजे माझा अभ्यास सांगतो आहे. मी अजून तेवढी हे गेली आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने गीता जयंती साजरी केली गेली पाहिजे. गीता वाचली गेली पाहिजे, गीता समजली गेली पाहिजे आणि भगवद्गीता आम्हाला जगता आली पाहिजे. आणि ती जगण्यासाठी आम्हाला तेवढा अभ्यास पाहिजे. आपल्याकडे आज आपले ऋषीमुनी, आपले संत जे काही सांगतात ते समजून घेतलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर मला हे अक्षयकडून थोडंसं कळलेलं की भगवद्गीता ही सांगताना कृष्ण मारुतीला सांगत होता, असा एक अंदाजा आहे. सर्वप्रथम मी माझ्या सद्गुरूंना नमस्कार करतो. त्यांच्या आदेशावरतून थोडाफार या विषयावरती बोलायची आहे माझी इच्छा आहे. आज गीता जयंती असल्यामुळे आज शोभाताईंनी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सुरुवात करून सांगितलं आहे. त्याच्यापुढे मी पुढे हा विषय बोलण्याची माझी धन्यवाद देतो की वहिनींनी मला याच्यामध्ये बोलायचा मला हे दिला. तर असं म्हणतात की कुरुक्षेत्रामध्ये जसं मारुती हा अर्जुनाच्या ध्वजावरती होता, तर जेव्हा श्रीकृष्ण तेव्हा त्याला आदेश देऊन बोलवतात की तुझं सहाय्यभूत पाहिजे, आम्हाला या महायुद्धासाठी तुमचे सहाय्यभूत पाहिजे, त्यावेळेला मारुती धावत येतात आणि म्हणतात की पण मी तर राम भक्तीमध्ये मग्न आहे आणि या कलियुगामध्ये माझी अफाट शक्ती, म्हणजे युद्धामध्ये तर मी भाग घेऊ नाही शकत, म्हणजे अफाट शक्ती सहन पण कोणी करू नाही शकत, पण मी रमणार कसं? तर आणि मी रमणार तर फक्त भक्तीमध्येच रमणार, कारण मी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी तुझ्यासाठीच एक असा उपदेश देईन की त्या भक्तीमध्ये हे राहून तू म्हणजे ह्या युद्धामध्ये तुझा सहभाग घेऊ शकतो. तर म्हणून ह्या निमित्ताने हा विषयाला आधार धरून असं लोक म्हणतात, म्हणजे असे मी पण असा काही कोण विद्वान नाही, पण असं म्हणतात की हनुमंताला भगवंतानी खरी गीता पहिले सांगितली गेली ही हनुमंताला उपदेशून होती, पण अर्जुन हे एक मात्र निमित्त आहे की खरं हे करून, म्हणजे भगवान आणि म्हणजे खरं परमात्माचा सर्वात मोठा भक्त तर म्हणजे मारुती रायाच आहेत. म्हणजे भगवान भोलेनाथांनी या भगवंताचं म्हणजे सर्वात मोठं भक्तिरूप घेतलं आहे जे ईश्वराचं, ते आपण हनुमंताला बोलतो. तर हनुमंत हा सर्वात
परमभक्त आहे ईश्वराचा म्हणजे भगवंताचा, तर म्हणून असं म्हटलं जातं की गीता ही उपदेशून ही परमभक्ताला आहे, म्हणजे जे हनुमंताला उपदेशून भगवंतानी म्हटली गेलेली आहे. अजून आमच्याबरोबर काय शेअर करशील भगवद्गीतेविषयी? सुंदर टॉपिक इंटरनल असं काहीतरी छान की जे सामान्य लोकांना खूप इझिली कळेल, की त्यांना ऐकायला असं वाटेल ओके अशी स्टोरी आहे, असं काही आहे. मी म्हणजे माझं प्रखर मत आहे की मी गीता खरं बघायला गेलं तर असं मी कधीही गीतेचा अभ्यास केलेला नाही किंवा गीता मी कधी पठन केलेले नाही आहे, पण गीता ही अनुभवावी आणि गीतेचं जे ईश्वराने त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे की कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग हे 3 प्रकारचे महान योग हे गीतेमध्ये सांगितले गेलेले आहेत. ह्या योग पण मी ऐकले असं ते संध्या आहे योग पण पण आहे. ह्या तिघांची जोड करून भगवद्गीता हे ओके. म्हणजे तर- मनुष्याने ह्या 3 गोष्टी जर तुमच्या जीवनात केल्या, ज्ञान, कर्म आणि भक्ती. भक्ती कशी करायची? तर पहिले तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसेल तर तुम्ही कसं करणार? त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हवं. ज्ञान केल्यानंतर तुम्ही ते कर्म करणार, म्हणजे पूजा करायची आहे मला, तर पूजा करण्यासाठी मला ज्ञान हवं ना त्या गोष्टीचं. तर त्या गोष्टीचं ज्ञान, कर्म आणि मग भक्ती, त्याला भक्तीची जोड दिली गेलेली आहे. म्हणून ह्या तिघांची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. मग ज्ञान, कर्म आणि भक्ती हे जगणंच म्हणजे भगवद्गीता तुम्ही जगणं आहे. हे परमेश्वराला समजून घेणं आहे, देवाला समजून घेणं आहे. आणि तुमच्या जीवनात ते उतरल्यावरती तुम्ही 24 तास तुम्ही म्हणजे भगवद्गीता ज्याला तुम्ही वाचता ते जे नुसतं म्हणजे श्लोक वाचणं आणि नुसतं आम्ही पठण करणं तिथपर्यंत मर्यादित नसावी मला असं वाटतं. तर तुम्हाला ती जगता आली पाहिजे, ती समजता आली पाहिजे आणि ते तुमच्या जीवनात उतरली गेली पाहिजे. ती समोरच्याला पण तुम्ही तसं वागलं गेलं पाहिजे. देवाने कसं समोरच्याशी वागावं हेही त्याच्यात दिलेलं आहे, की मी कोण आहे, तू कोण आहे, तुझं आणि माझं नातं काय आहे, मनुष्य धर्म काय आहे, हे धर्माची त्याच्यात तुम्हाला शिकवण गेलेली आहे. ते जे 18 अध्याय आहेत ते धर्म तुम्हाला, म्हणजे तुम्ही मनुष्य धर्म कसा जगावा, तुम्ही मनुष्य योनीत ज्यावेळेला जन्माला आला तर तुम्ही ते कसं जगावं हे त्याच्यात तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. नाही तर आता बाजूने माणूस रस्त्यावरती मरतोय तरी माणूस बाजूने निघून जातो, एवढी माणसाची किंमत राहिली नाही आहे. तर ती वेळ उद्या माझ्यावरती येऊ शकते किंवा तो माणूस एक मनुष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की त्या व्यक्तीला हात देणं, आधार देणं. हे भगवद्गीता शिकवते तुम्हाला. तुमच्यातल्या देवाला नमस्कार करणं हे भगवद्गीता सांगते. अहम ब्रह्मास्मी हेच सांगितलं की मी परमेश्वराचा अंश आहे. मग माझ्या समोर जो आहे तर त्याच्यात पण परमेश्वराचा अंश आहे. मग त्याला नमस्कार करणं, त्याच्यावरती प्रेम करणं हे माझं कर्तव्य आहे. मग तिथे तुम्हाला माझं रक्त बनवणारा त्याचंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे, मग बनवणारा आम्ही एका बापाचे लेकरू आहोत हे समजणं ही भगवद्गीता आहे. हे शिकवते भगवद्गीता. भगवद्गीता तुम्हाला प्रेम शिकवते, भक्ती शिकवते, ज्ञान देते, सगळ्या गोष्टी तुम्हाला भगवद्गीता शिकवते. फक्त ती समजून घेता आली पाहिजे, जगता आली पाहिजे आणि नुसतं पठण करून सोडून देऊ नका. तर ती समजून उमजून ती स्वतःच्या जीवनात उतरवण्याचं. मला असं वाटतं की सगळे 18च्या 18 अध्याय जरी तुम्ही नाही जीवनात उतरवले तरी एक खारीचा वाटा किंवा मुंगीचा एवढा एक जरी तुम्ही उचलला ना एक श्लोकाचा तरी बास आहे. ह्याच्यासाठी भगवद्गीता समजणं गेलंच पाहिजे असं मला वाटतं की प्रत्येक मानवाने, प्रत्येक मनुष्याने. आणि ही कलियुगात तर खूप गरजेची आहे, कारण आत्ताची पिढी डिप्रेशनला चाललेली आहे, नैराश्याच्या दिशेने चाललेली आहे. त्यांना सुख म्हणजे काय, त्यांना सुख म्हणजे पैसा एवढंच आणि हडपणं एवढंच कळतं. त्यांना देणं, प्रेम करणं आणि त्यांना म्हणजे कुठल्या गोष्टी अशाच इन्स्टंट पाहिजे असतात, पटकन पाहिजे असतात. त्यामुळे त्यांच्यात डिप्रेशन पण लवकर येतं, अभ्यासवृत्ती नाही आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की कलियुगात आज ह्या आत्ताच्या ज्या पिढीला आहे त्यांना खूप गरजेचं आहे भगवद्गीता. त्यामुळे प्रत्येकाने ही भगवद्गीता समजली पाहिजे, जगली पाहिजे, त्याचं पूजन झालं पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीलाही आम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने मला असं वाटतं की गीता जयंतीच्या दिवशी तरी प्रत्येकाने संकल्प करावा की मी भगवद्गीता माझ्या घरात आणीन, त्याचं पूजन करीन आणि ती मी वाचण्याचा, एक एक ओवी वाचण्याचा. तुम्हाला संस्कृत नाही समजत तर भागवत घेऊन या, ज्ञानेश्वर माऊलींचं ते आणा, ते समजून घ्या. ज्ञानेश्वर माऊलींवरती पण खूप हे झाले, पण त्यांनी काय दाखवलं, त्यांच्या जगण्यातून त्यांनी काय शिकवलं.
ते समजायला गेलं. आम्हाला कुठे माहिती आमची भारतीय संस्कृती आम्हाला माहिती आहे का आम्हाला? आम्ही फक्त पाश्चात्य वेस्टर्न सगळं आम्ही सगळं उचलून घेतो आहे. पण आज वेस्टर्न लोकच आपलं भारतीय संस्कृतीच्या ह्याच्या मागे लागलेले आहेत. का? तर त्यांना खरं कळलेलं आहे. कारण त्यांच्याकडे खूप नैराश्य, डिप्रेशन असं, त्यांच्याकडे पारिवारिकपणा नाही आहे, म्हणजे परिवार नाही आहे. आपल्या ह्याच्यात परिवार आहे, म्हणजे घर, नातं, हे सर्व दिलं गेलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे दिलं गेलेलं आहे, ते जे पाश्चात्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ती लोक आपल्या भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होतात. हे किती सुंदर आहे, इथे किती आनंद आहे, सुख आहे. मग ते आम्ही सोडून आम्ही त्यांच्या कल्चरच्या मागे जातो आणि आम्ही आमचं कल्चर सोडून देतो आहे. तर मला असं वाटतं असं कोणी करू नये. आपण भगवद्गीता समजावी, तरच ती गीता जयंती साजरी केलेल्याचं मला असं वाटतं की एक म्हणजे आपल्या मनाला समाधान मिळेल, आनंद मिळेल आणि जगल्याचा आनंद मिळेल. मला देवाने ह्या धर्तीवरती जन्माला घातलेलं आहे, तर माझं कर्तव्य काय आहे हे मला समजलं गेलं पाहिजे. माझा धर्म मला काय सांगतो, परमेश्वर म्हणजे काय आहे, देवाची पूजा कशी करायला पाहिजे, परमेश्वर कुठे कुठे आहेत, पंचमहाभूतं काय आहे, त्या पंचमहाभूतं हीच आपली शक्ती आहे. आपण आलो तिथेच जाणार आहोत. मग त्या देवाला समजायला हवं, त्या परमेश्वराला समजायला, आणि त्या श्रीकृष्णाला समजायला पाहिजे. खास करून त्या श्रीकृष्णाला, ज्याने आम्हाला एवढा मोठा अमूल्य रत्न दिलेला आहे जगण्यासाठी. एवढंच मी सांगू शकतो. एवढंच माझं ज्ञान आहे. मीही अभ्यासू आहे तुमच्या सर्वांसारखी. मी काही मोठी ज्ञानी नाही आहे, पण मला असं वाटतं माझ्या देवावरती खूप प्रेम आहे. मी श्रीकृष्णावरती अफाट प्रेम करते, परमेश्वरावरती अफाट प्रेम करते. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने समजून, म्हणजे मी करते म्हणून सर्वांनी करा असं, पण समजून घ्यावं, त्या श्रीकृष्णाला समजावं. श्रीकृष्ण एक मोठी शक्ती आहे, त्याला समजून घ्या. त्याची टीका करणाऱ्यांचं खूप मोठे हे आहे, पण त्याला कोणीच समजून घेत नाही आहे. त्याच्या रासलीला, त्याच्या बाललीला, सगळं बघा, त्याचं जगणं बघा. त्याने त्याच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला दाखवलं गेलेलं आहे की त्याचा जन्मही किती कष्टाने झालेला आहे. त्यालाही किती त्याचा जन्म होताना त्याच्या देवकीला आणि वासुदेवांना किती त्रास झालेला आहे. त्यांचा कृष्णाचा पण जन्म काही सोप्पा नव्हता. तो म्हणाला असता तर एका क्षणात सगळं काय करू शकला असता, पण नाही. त्याने दाखवलेलं आहे, मी देव आहे तरी मी सामान्य माणसांसारखा जगतो आहे. पांडवांनाही त्यांनी तेच शिकवण दिलेली आहे की तुमचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण करणं. तुम्हाला धर्मासाठी, आणि जिथे धर्म आहे तिथे मी आहे, हे त्याचं वचन आहे. श्रीकृष्णाचं वचन आहे की जिथे धर्म आहे, जिथे सत्य आहे, तिथे मी आहे. म्हणून त्यांनी पांडवांना हाच उपदेश केला आहे. पांडवांनाही खूप कष्ट झालेले आहेत. त्यांना 14 वर्ष वनवास भोगायला लागलेला आहे. त्यांना लागला नसतं, श्रीकृष्ण बरोबर होता. काहीच करू शकत नव्हते कौरव काहीही करू शकत नव्हते पांडवांच्या समोर. साक्षात परमेश्वर त्यांच्याबरोबर होता, पण तरीही त्यांनी त्यांना शिकवलं की तुम्ही धर्माबरोबर राहता, त्याला तुम्हाला एवढे कष्ट करायला लागणार आहेत. कुठलीही गोष्ट तुम्हाला सहज नाही मिळणार आहे, सहज मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी जगताना आपल्याला प्रत्येकाला ते शिकता आलं पाहिजे की माझ्या जीवनात कुठली गोष्ट सहज नाही आहे, मला हे कष्ट करून मिळवायचं आहे, त्याच्यातच आनंद आहे. आणि कितीही संकट आली तरी त्याला कसं फेस करायचं ही भगवद्गीता शिकवते. त्यामुळे प्रत्येकाने भगवद्गीता वाचावी अशी माझी सर्वांना प्रार्थना आहे, आणि प्रत्येकाच्या घरात भगवद्गीता असावी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच मावशी की तू आमच्याशी बोलली आणि ही गोष्ट आमच्याबरोबर शेअर केली. आणि अक्षयचं सुद्धा थँक्यू की बोलायचं ह्या दोघांना खूप होतं, पण ती दोघं एक कॅमेरा ब्लॉग मी हे करते त्यामुळे थोडीशी ती दोघं जरा हे झाली की पण अक्षयकडे खूप इन्फॉर्मेशन असते. त्याने रामायण खूप छान रीतीने वाचलं आहे, 2दा त्याने रामायणाचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्याकडे खूप सुंदर, एक दिवस मी त्याच्याबरोबर ह्या रामायणाचा ब्लॉग नक्की बनवीन. तर कसा वाटला तुम्हाला हा सांगा. आणि आज जयंती म्हणजे आजचाच हा दिवस होता, मार्गशीर्ष महिन्यातली ही शुक्ल एकादशी, ज्या दिवशी कृष्णाने अर्जुनाला ही गीता सांगितली. आणि
आपल्या सगळ्यांसाठी आपलं हे जगणं खरं सोपं करण्यासाठी आणि जसं मावशी बोलली की का सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, जे आपले प्रश्न असतात त्याची उत्तरं देण्यासाठी. तर आणि आपण जी उत्तरं आपण दुसरीकडे शोधत असतो कवितांमध्ये, एखादा असं वाटतं की एखाद्याने यावं आणि आपल्याला बोलून सांगावं, नाही, पण खरं उत्तर आहे ह्याच्यामध्ये. तर म्हणून प्रत्येकाच्या हातात ही असावी. तर माझ्या ब्लॉगच्या निमित्ताने, माझ्या ह्याच्या निमित्ताने मी सांगते की तुम्ही आधी ह्याचा अभ्यास नक्की सगळ्यांनी करा. मी माझ्यापासूनच सुरुवात करते. आणि मावशीला, अक्षयला थँक्यू सो मच. आजचा हा त्यांचा छोटासा अनुभव, त्यांची छोटंसं नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलं त्यांनी. पुढच्या वेळेला मी त्यांच्यासोबत एक सुंदर ह्या सगळ्या संदर्भात एक छानसा व्हिडिओ बनवीन. तर हा व्हिडिओ, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि लाईक शेअर करा. आणि सगळ्यांनी आजपासून भगवद्गीता जयंती, आजची जी जयंती आहे त्या दिवसापासून तुम्ही सगळ्यांनी सुद्धा भगवद्गीतेचा एक पाठ किंवा त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. आपण सगळे मिळून करू, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला खूप गोष्टी सोप्या जातील. त्यांच्यासाठी आज आपण सुरुवात करून त्यांच्यासाठी खूप सारे मार्ग इझी करूया. तर बस ही छोटीशी सुरुवात आहे. आणि मला नक्की सांगा मेसेज हे करून की आजचं हे सगळं कसं होतं करून. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या.